बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे बीडमधून। बीडमधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एक मोठा पुरावा सध्या समोर आलाय। आरोपींनी अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणी मागितल्याच्या दिवशीचा एक महत्त्वाचा व्हिडिओ एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलाय। या व्हिडिओमध्ये खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, कृष्णा आंधळे, बालाजी तांदळे आणि सुधीर सांगळे हे सगळे दिसतात। विष्णू चाटेच्या केज मधल्या कार्यालयाबाहेरचा हा व्हिडिओ असल्याचं आता सांगितलं जातंय। आता तो मी नव्हेच, इथपासून ते तो मी आहेच इथपर्यंतच्या प्रवासामध्ये हा सगळा व्हिडिओ भक्कम पुरावा कसा ठरू शकणार आहे, पाहूयात याच बाबतचा एनडीटीव्ही मराठीचा स्पेशल रिपोर्ट। सगळेच आरोपी एकाच फ्रेम मध्ये, सर्वात मोठा ट्विस्ट खंडणीच्या गेम मध्ये। मंडळी, ही दृश्य नीट आणि निरखून बघा। सीसीटीव्हीची असल्यानं थोडी अस्पष्ट आहेत, पण या सीसीटीव्हीतली सगळी पात्र त्यांच्यावरचे गुन्हे स्पष्ट करणारी। ही दृश्य आहेत वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगची। तारीख 29 नोव्हेंबर 2024, वेळ सकाळी 11:25। स्थळ विष्णू चाटेचं कार्यालय केज। आता या व्हिडिओमध्ये कोण कोण दिसतंय बघा। स्वतः वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे, प्रतीक घुले, कृष्णा आंधळे, महेश केदार, जयराम चाटे, सुधीर सांगळे आणि निलंबित पोलीस अधिकारी राजेश पाटील। आता योगायोग बघा, हे सगळे लोक अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून खंडणी वसूल करण्याचा आरोप असलेले आरोपी आहेत। आणि यातला दुसरा योगायोग हा की हा व्हिडिओ त्याच दिवशीचा आहे ज्या दिवशी अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून खंडणीची मागणी केली गेली। याचाच अर्थ असा की खंडणीच्या गुन्ह्यावेळी वाल्मिक कराड अँड गँग ही केज मध्येच होती। विष्णू चाटेच्या कार्यालयाबाहेरच्या सीसीटीव्हीने टिपलेली ही दृश्य नक्कीच काल्पनिक योगायोग नाहीये। म्हणजे सगळेच्या सगळे गुन्हेगार हे 29 तारखेला हे विष्णू चाटे यांच्या ऑफिसमध्ये होते। आणि सगळ्यात गंभीर बाब ही आहे की ते गुन्हेगार एकत्र असणं तर ठीकच आहे, आपल्याला माहितीच होतं, पण त्यांच्याबरोबर जेव्हा राजेश पाटील देखील होते, PSI देखील होते, त्यांना फक्त जर तुम्ही ट्रान्सफर केलीत की सस्पेंड केलं त्याच्याशी काही घेणं देणं नाही। अशा अधिकाऱ्यांना जोपर्यंत गुन्हेगार म्हणून घातलं जात नाही, त्यांना त्याच्यात सह गुन्हेगार म्हणून घातलं जात नाही, तोपर्यंत न्याय खरंच होणार नाही। कारण जर त्या ऑफिसरनी आपलं काम एक ऑफिसर म्हणून केलं असतं तर असे गुन्हे कधी घडलेच नसते आणि संतोष देशमुख यांना आपले प्राण गमवावे लागले नसते। खरंच हे धक्कादायकपणे आणि चीड येण्यासारखं सुद्धा हे इतका हा पवित्र जिल्हा असताना, बीड जिल्हा ही चंपावती नगरी असताना इथे इतके प्लॅनिंग म्हणजे या राज्यानं अशा प्लॅनिंग कधी बघितल्याच नाही। गुंडगिरीच्या, हत्यावसुलीच्या, खंडणीच्या आणि छेडछाडीच्या सुद्धा बलात्कार असे दरोड्याचे हे गुन्हे त्यांच्यावर असं नेटवर्क आणि अशा टोळ्या चालवणं या जिल्ह्यानं, या राज्यानं कधी बघितलं नव्हतं। काय वाईट बघायची वेळ या धनंजय मुंडेच्या टोळीनं लोकांवरती आणली, खूप वाईट। आणि आजचं तर खूपच धक्कादायक की जर तुम्ही एका जागेवरती बसून खंडणी मागायचं आणि खून करायचं जर कट शिजवायला लागले, सामूहिक कट करायला लागले, संघटित गुन्हेगारीला तुम्ही पाठबळ द्यायला लागले एका मंत्र्याच्या सपोर्टनं, की जो आता सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आलेला आहे किंवा सोशल मीडियावर जो आलेला आहे, त्यावर या लोकप्रतिनिधी आहेत जे त्यांनी यावर ॲक्शन घेतली पाहिजे किंवा घ्यायला लावली पाहिजे आणि त्यातून पुढील तपास कसा गतीने होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे। की आता जे हे चित्र समोर आलेलं आहे, आता जो सीसीटीव्ही आलेला आहे त्याचा FIR देखील आहे, त्याचे फोन कॉल्स देखील आहेत त्या दिवशीचे। जो घटनाक्रम जसा आहे तसाच आहे, यावर फक्त आता ॲक्शन घेणं गरजेचं आहे, पुढील तपास वेगानं करण्याची गरज आहे आणि त्यासाठी विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे। ते पोलीस अधिकारी राजेश पाटील म्हणून होते, ते त्या सीसीटीव्ही मध्ये सुद्धा आहेत आणि आम्ही जी मागणी केलेली आहे देशमुख कुटुंबियांना स्वतः मी की सगळ्यांची सखोल चौकशी करा, ह्या आरोपींना ज्यांनी कोणी आसरा दिलेला आहे, ज्यांनी कोणी अभय दिलेला आहे
त्या आरोपींची सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आता इतका मोठा आणि ढळढळीत पुरावा मिळाल्यानंतर विरोधकांनीही आका आणि त्याच्या आकावर हा व्हिडिओ बॉम्ब टाकायला सुरुवात केली. हे बघा, मी जे आरोप केले होते त्याचे पुरावे मला वाटतं SITने पुढे आणलेले आहे. मी अगोदर आरोप केले होते म्हणजे हवेत केलेले नव्हते. या लोकांचं खंडणी, खून आणि या सगळ्या प्रकरणाशी आकाचा संबंध आहे असं हे या निमित्ताने स्पष्ट होतं. 29 नोव्हेंबरचा हा व्हिडिओ आहे, जे कार्यालयात वाल्मिक कराडांच्या हे सगळे एकत्र आले आणि त्याच ठिकाणावरून तो फोन जो आहे तो खंडणीचा केला गेला असंही समोर येतं. आवादा कंपनीच्या शिंदेंना फक्त 29 नोव्हेंबरला इथे नव्हतं, गाडीत घालून पाथर्डीपर्यंत नेलं होतं आणि पाथर्डीपासून मारत मारत पुन्हा आणलं होतं आणि त्याच्यानंतर हे शिंदे सोडून दिला. त्याचं हे मला वाटतं त्याचं CCTV फुटेज आहे. त्याच्यामुळं 101% आका, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, आंधळे हे आरोपी, हे सगळेच्या सगळे आरोपी खरे आहेत याच्यावरून पुष्टी या ठिकाणी मिळते. हे सगळेच गुन्हेगार जे आहेत ज्यांचे व्हिडिओज आपण याच्यावर पाहत होतो, चॅनलवर पाहत होतो, हे सगळे गुन्हेगार त्याच्यामध्ये सोबत आहेत. मंत्रिमंडळातले लोक सोबत आहेत. हे पण आपल्याला व्हिडिओ ऐकायला मिळालेले आहेत. त्याच्यामुळे हे स्पष्ट झालेलं आहे. मग सरकार बधीर का आहे? गेंड्याच्या कात्रीपेक्षा जाड का झालेलं सरकार आहे? आणि त्याचं कारणच मूळ आहे की जनतेच्या मतानं निवडून आलेले नाहीत, हे बेईमानीनं निवडून आलेलं आहे. यांना माहीत आहे की आम्हाला आता आमच्याजवळ एक अशी मशीन भेटलेली आहे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून, म्हणजे आम्हाला आता कोणीच काही करू शकत नाही. ही भावना आता या सरकारची झालेली आहे. आम्ही हारलो म्हणून आरोप करत नाही. वस्तुस्थिती आम्ही निवडणूक आयोगाला जी माहिती मागवली, मी मगाशी सुरुवातीला ते सांगितलं, ती माहिती निवडणूक आयोग का लपवत आहे? आम्ही डाळमध्ये काळा हे सांगत आहे, आम्ही सांगतो डाळच काळी करून टाकलेली आहे लोकशाहीची. वाल्मिक कराडला अटक झाल्यापासून त्याचे समर्थक वाल्मिक कराड निर्दोष असल्याचा दावा करत होते. इतकंच नव्हे तर त्याला राजकीय हेतूनं गोवलं जात असल्याचाही आरोप करत होते. पण असं असेल तर या व्हिडिओमध्ये दिसणारी वाल्मिक कराड गँग आणि त्यांच्या सोबत असलेले निलंबित पोलीस अधिकारी हे नेमके खंडणी वसुलीच्या दिवशी एकाच वेळी एकाच ठिकाणी प्रवचनासाठी जात होते का? हा व्हिडिओ जर बघितला धनंजयजी तर माध्यमांसमोर येतोय, मात्र पोलिसांकडून या व्हिडिओ संदर्भात कोणतीच माहिती दिली जात नाहीये. यामुळे आता पोलिसांच्या कार्यपद्धतीवर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे असं तुम्हाला वाटतंय का? आम्ही जी मागणी आहे आमची त्यावर समजा किती गांभीर्यानं सगळं काम केलं जातंय या संदर्भात पण आम्ही आढावा घेणार आहोत. आणि हा व्हिडिओ कसा आला, कुठून आला, कुणाकडे आला, कोणी शेअर केला या संदर्भात पण मी चर्चा करणार आहे आणि त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहे की हे सगळं इतक्या उशिरा, इतका ठोस पुरावा आहे तर इतक्या उशिरा पुढे का आला, या संदर्भात कुठं कुणाला बोलणं झालं होतं का याविषयी सुद्धा मी चर्चा करणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरण हे दोन्ही एकमेकांशी थेट जोडलं गेलंय. त्यामुळे खंडणी प्रकरणात मिळालेला हा भक्कम पुरावा हत्या प्रकरणातल्या पुराव्यांनाही बळकटी देणार आहे. स्वानंद पाटील, NDTV मराठी, बीड.